निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर प्रथमच साकूर येथे सभापती झाल्यानंतर ते प्रथमच साकूर येथे येत आहेत। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक तथा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्या भेटीचं निमित्त मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भेट होत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं सक्रिय झालेले दिसून येत आहेत। बँकेच्या आगामी निवडणुकीवर आपले बारीक लक्ष असल्याचं त्यांनी नुकतेच स्पष्ट केलंय। या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रियेदरम्यान तालुकानिहाय स्थानिक राजकीय हालचालींना वेग आलाय। जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि तत्पूर्वी बँक प्रशासनाविरुद्ध झालेल्या आंदोलनानंतर आपण बँकेच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून असून वेळ पडल्यास हेडमास्टर सारखा धाक दाखवू असा इशारा त्यांनी यापूर्वीच राम शिंदे यांनी विरोधकांना दिला होता। त्या दृष्टीने या निवडणुकीत प्राध्यापक राम शिंदे सर उतरले असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता मात्र रंगत यायला सुरुवात झाली आहे। राम शिंदे साहेब यांनी यापूर्वीच मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष देणार आहे असे स्पष्ट संकेत दिले होते। आता या वक्तव्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते। अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघासाठी उमेदवार सूचित करणं, उमेदवारी करणं व मतदान करण्याचे अधिकार देण्याबाबत विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था बारडगाव सुद्रिक तालुका कर्जत यांच्या सर्वसाधारण सभेत राम शिंदे साहेब यांच्या नावाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय। या घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे साहेबांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे। बँकेवर सद्यस्थितीमध्ये कोणाचेही एकहाती वर्चस्व नसल्यामुळं विधान परिषदेचे सभापतीपद भूषवणाऱ्या राम शिंदे यांच्या या थेट एंट्रीमुळं आगामी निवडणूक कमालीची चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। अशातच प्राध्यापक राम शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले व नगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राहिलेले बाजीराव पाटील खेमनार यांच्या भेटीसाठी येणार असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। येणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत पक्षविरहित समीकरणं जुळून येतात का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे, अशी शंका निर्माण होते आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर।